किल्ले शिवनेरीवरती आज छत्रपती शिवाजी महाराजांची 396वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची उपस्थिती होती। बाळाचे नाव ठेवले शिवाजी शिवाजी शिवाजी। किल्ले शिवनेरीवरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या 396व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारही उपस्थित होते। यावेळी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पारंपरिक पद्धतीने पाळणा गात छत्रपती शिवरायांना अभिवादन केलं। यानंतर दरवर्षी प्रथेप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यात आली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही 396व्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलंय। दूरदर्शी नेते, कुशल प्रशासक, विलक्षण रणनीतिकार आणि स्वराज्याचे पुरस्कर्ते अशा महान व्यक्तिमत्वाला आम्ही साष्टांग नमन करतो, अशा शब्दात त्यांनी संदेश दिलाय। या संदर्भाचा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावरती पोस्ट केलाय। छत्रपति शिवाजी महाराज ये सिर्फ नाम नहीं है, हमारे लिए छत्रपति शिवाजी महाराज ये सिर्फ राजा महाराजा राजपुरुष मात्र नहीं है, हमारे लिए छत्रपति शिवाजी महाराज आराध्य देव है। देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी 396व्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भामध्ये एक्सपोस्ट करत अभिवादन केलेलं आहे। अल्पवयामध्ये हिंदवी स्वराज्याचा संकल्प करून आयुष्यभर धर्मध्वजाच्या रक्षणासाठी कटिबद्ध राहिलेल्या शिवाजी महाराजांनी स्वधर्म, स्वराज्य आणि स्वभाषेची जाज्वल्य प्रेरणा राष्ट्राला दिली, असं शहांनी एक्सपोस्ट करत म्हटलंय। शिवाजी महाराज का मतलब संकल्प है, शिवाजी महाराज का मतलब समर्पण और बलिदान है, शिवाजी महाराज का मतलब शौर्य है, शिवाजी महाराज का मतलब स्वाभिमान है और शिवाजी महाराज का मतलब स्वराज की अमर जिजीविषा है। शिवाजी महाराज ने हिंदुस्तान के कण कण में स्वधर्म। काँग्रेस नेते राहुल गांधींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 396व्या जयंतीनिमित्त अभिवादन केलं। शौर्य, दूरदृष्टी आणि न्याय नेतृत्वाचे छत्रपती शिवराय हे एक अद्वितीय प्रतीक असल्याचं राहुल गांधी यांनी एक्स पोस्टमध्ये लिहिलंय। तर छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे आजही अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देत असल्याचंही राहुल गांधी यांनी म्हटलंय। राज्यभरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची 396वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। अशातच मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरती सुद्धा शिवजयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली। यावेळी विमानतळावरती असलेल्या शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला कामगार आणि ठाकरेंच्या सेनेच्या वतीने अभिवादन करण्यात आलं। या कार्यक्रमाला भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष आणि खासदार अरविंद सावंत यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। आज देशभरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची 396वी जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जाते। दिल्लीतील महाराष्ट्र सदनातही शिवजयंतीचा मोठा उत्साह पाहायला मिळाला। छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याभोवती आकर्षक भगव्या झेंडूच्या फुलांची सजावट करण्यात आली होती। तसंच भगवा फेटा परिधान करत महिलांनी या शिवजयंती सोहळ्याला मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली। हिंगोली शहरामध्ये शिवजयंतीनिमित्त जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळालं। शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून भव्य मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीमध्ये शंभू ढोल पथक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलं। तसंच वारकरी आणि बंजारा समाजातील महिलांनी पारंपरिक वेशभूषेमध्ये नृत्य सादर करत मिरवणुकीची रंगत वाढवली। लहानांपासून थोरांपर्यंत नागरिकांचा मोठा सहभाग या मिरवणुकीमध्ये पाहायला मिळाला। नागपुरामध्ये शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये पारंपरिक वेशभूषेमध्ये महिलांनी आणि लहान मुलींनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला होता। यावेळी शहरातील महाल परिसरामध्ये हातात टाळ घेत महिला तसंच लहान मुलींनी ठेका धरला होता।
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 396व्या जयंतीनिमित्त जालना शहरासह जिल्हाभरामध्ये उत्साहाचं वातावरण आहे. जालन्यामध्ये लहानग्या मावळ्यांनी स्केटिंगच्या माध्यमातून शिवरायांना अनोखं अभिवादन केलं. मंठा चौफुलीपासून शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत विद्यार्थ्यांनी स्केटिंग रॅली काढली. शिवरायांच्या पोशाखातील चिमुकल्यांनी उपस्थित शिवभक्तांचं लक्ष वेधून घेतलं होतं. शहरात आणि जिल्ह्यामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून सगळीकडेच जयंतीचा जल्लोष पाहायला मिळतोय. बीडमध्येही मध्यरात्रीपासून शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय. सकाळी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, पोलीस अधीक्षक नवनीत कौवत आणि आमदार संदीप क्षीरसागर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शासकीय महापूजा संपन्न झाली. शिवजयंतीनिमित्त विविध पारंपरिक मर्दानी खेळांचंही आयोजन करण्यात आलं. बीड शहरामध्ये 5 तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये 64 ठिकाणी मिरवणुकीसाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र ही शिवजयंती डीजे मुक्त करण्यावरती प्रशासनाचा भर असेल, त्यामुळे कुठेही डीजेचा दणदणाट आढळून आल्यास थेट कारवाईचे संकेतही प्रशासनाने दिलेत. अरबी समुद्रामध्ये दिमाखात उभ्या असलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्यावरती शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात येते. राजाराम महाराज यांनी उभारलेल्या शिवराजेश्वर मंदिर परिसरामध्ये शिवभक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. राज्याच्या कानाकोपऱ्यातनं भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावली होती आणि यावेळी माजी आमदार वैभव नाईक यांनीही मंदिरामध्ये नतमस्तक होत दर्शन घेतलं. अकोला जिल्ह्यातल्या अकोटमध्ये शिवजयंतीनिमित्त भव्य आणि अनोखा कार्यक्रम राबवण्यात आला. अकोटमधील शिवाजी महाविद्यालयामध्ये तब्बल 30,000 चौरस फुटांमध्ये भव्य रांगोळी साकारण्यात आली. सिंहासनावरती विराजमान छत्रपती शिवाजी महाराज यांची आकर्षक प्रतिमा 15 विद्यार्थ्यांनी 6 दिवसांच्या परिश्रमातून उभी केली आहे. प्राचार्य डॉक्टर सुनील पांडे आणि चतुर्भुजा आर्टचे संचालक अनिल काळे यांच्या संकल्पनेतनं साकारलेल्या या रांगोळीसाठी 40 क्विंटल रंगांचाही वापर करण्यात आलाय. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवजयंतीचा उत्साह असतानाच अमरावतीतल्या वानखडे आणि राऊत कुटुंबियांनी मुलाचा विवाह आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला. अमरावतीतील एकविरा देवी संस्थानच्या मंगल कार्यालयामध्ये निखिल आणि तेजस्विनी यांचा विवाह सोहळा पार पडला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला साक्षी मानून आणि जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांमध्ये हा विवाह सोहळा पार पडला. यावेळी प्रत्येक विधीपूर्वी महाराजांना अभिवादन करण्यात आलं. तसंच वऱ्हाडी मंडळी मराठमोळ्या फेट्यात आणि पारंपरिक वेशभूषेमध्ये सहभागी झाली होती, त्यामुळे सोहळ्याला ऐतिहासिक रंग चढला. पंढरपूर तालुक्यातल्या कौठाळी गावातल्या भीमा नदीच्या पात्रामध्ये 16 फूट उंच हत्तीवरील अंबारीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. शिल्पकार प्रवीण नगरे यांनी ही अनोखी कलाकृती साकारली आणि संपूर्ण मूर्ती फायबरची बनलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त प्रवीण यांनी आपल्या कलाकृतीतून साकारलेली ही शिवरायांची मूर्ती सध्या सोशल मीडियावरती चांगलीच व्हायरल होतीये. परभणीच्या पूर्णा तालुक्यातल्या महादेव मंदिर परिसरामध्ये शिवजयंतीनिमित्त एक अनोखी कलाकृती साकारण्यात आली आहे. कलाकार संतोष सातपुते यांनी फायर आर्टद्वारे जळतं लाकूड आणि गेरूच्या साह्याने भिंतीवरती छत्रपती शिवाजी महाराजांचं आकर्षक चित्र रेखाटलंय. अगदी वेगळ्या पद्धतीने साकारलेल्या या चित्रामुळे परिसरातील नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं जात आहे. जळत्या लाकडाने केलेली रेखाटन शैली आणि गेरूच्या रंगछटांमुळे चित्राला अत्यंत उठावदार रूपही प्राप्त झालंय. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त संतोष सातपुते यांनी कलाकृती साकारली आणि शिवरायांना अनोखी मानवंदना दिली आहे. शिवजयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगर इथल्या क्रांती चौकातही शिवजन्मोत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला आणि यावेळी जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी परिसर दुमदुमून केला होता. हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीमध्ये क्रांती चौक आणि भगव्या झेंड्यांनी आणि आकर्षक रोषणाईने सजलेला होता. त्याचीच दृश्य आपण पाहतोय. सोलापुरामध्ये रात्री 12 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला. नऊवारी साडी, पारंपरिक दागिने आणि मराठमोळ्या संस्कृतीमध्ये नटलेल्या हजारो जिजाऊंच्या लेकी नयनरम्य सोहळ्यामध्ये सहभागी झाल्या होत्या. टोळ्याचं पारणं फेडणारा अभूतपूर्व पाळणा सोहळा बुद्धभूषण काटे यांच्या ड्रोन कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आपण बघतोय. मध्यवर्ती शिवजन्मोत्सव महामंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये या पाळणा सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं.
बुलढाणा जिल्ह्यातल्या सिंदखेड राजा भागामध्ये शिवजयंतीनिमित्त चिमुकल्यांनी अनोखं अभिवादन केलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 396व्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांनी स्वराज्याच्या किल्ल्यांची प्रतिकृती उभारली आणि विविध कलाकृती सादर केल्या. राजमाता जिजाऊंचं माहेर आणि शिवरायांचं आजोळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंदखेड राजामधून मामाच्या गावाहून भाच्याला अनोखा मानाचा मुजरा अर्पण करण्यात आला. आग्रा किल्ल्यातल्या ऐतिहासिक दिवाने आम इथे शिवजन्मोत्सव संपूर्ण भारतवर्ष का हा भव्य राष्ट्रीय शिवजयंती उत्सव आज साजरा होतोय. त्याची जोरदार तयारी करण्यात आली आहे. संध्याकाळी 6 वाजता होणाऱ्या मुख्य कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी होणार आहेत. गेली 3 वर्ष महाराष्ट्र सरकार, उत्तर प्रदेश सरकार आणि आग्रावासी यांच्या सहकार्याने अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानच्या वतीनं हा उत्सव साजरा होतो आणि यंदा या उत्सवाचं 4थं वर्ष आहे. अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठान व महाराष्ट्र सरकारचं कल्चर डिपार्टमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही आग्र्याच्या या लाल किल्ल्यामध्ये 4थ्या वर्षी शिवजयंती साजरी करतो. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र गीत होईल, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव जो सोहळा असतो पाळणा त्याचं सादरीकरण होईल. त्याचं नाटक आम्ही या ठिकाणी तयार करून घेतलं वेगवेगळ्या कलावंताच्या वतीने महाराष्ट्रातून, की ज्याच्यामध्ये महाराष्ट्राचा आणि आग्रा किल्ल्याचा स्वाभिमानाचा काय संदर्भ आहे, राज्याभिषेक कसं झाला याची माहिती देणारं हे नाटक राहील. आम्ही सर्वांना या ठिकाणी आणू शकत नाही. तर मागच्या वर्षी जसं आपण 1 कोटीपेक्षा अधिक शिवभक्त ऑनलाईन जोडले होते, यावेळी देखील आपण सर्वांनी ऑनलाईन जोडावं असं मी सर्वांना आवाहन. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नंदुरबार शहरामध्ये कलेतनं अनोखी मानवंदना अर्पण करण्यात आली. रांगोळी कलाकार गौरव माळी यांनी दोन्ही बाजूंनी पहिल्यावरती स्पष्ट दिसणारी शिवरायांची आगळी वेगळी रांगोळी साकारली आहे. रंगाचा सुरेख वापर, बारकावे आणि दृष्टीभ्रम निर्माण करणारी मांडणी यामुळे ही कलाकृती विशेष ठरली आहे. शिवरायांच्या शौर्य आणि स्वराज्य स्थापनेच्या कार्याला उजाळा देणाऱ्या या रांगोळीचे नंदुरबारकरांनी जय शिवरायाच्या घोषणांनी कौतुक केलंय. साताऱ्यातही छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त उत्सवाचं वातावरण आहे. वाढे गावामध्ये शिवशाही प्रतिष्ठानच्या वतीनं शिवकालीन तसंच ब्रिटिशकालीन दुर्मिळ शस्त्रांचं प्रदर्शन भरवण्यात आले. तलवारी, भाले, वाघनखं, कुऱ्हाडी आणि जुन्या नाण्यांसह अनेक दुर्मिळ वस्तूंचा यात समावेश आहे. ग्रामीण भागातल्या शाळकरी विद्यार्थ्यांनी या शस्त्र प्रदर्शनाला भेट देत इतिहासाची माहिती जाणून घेतली, तर शिवप्रेमींकडूनही प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. बीडच्या आष्टीमध्ये डॉक्टर स्वामीनाथन राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय. महंत विठ्ठल महाराज शास्त्री आणि माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या हस्ते प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. तब्बल 20 एकर क्षेत्रात भरलेल्या या प्रदर्शनामध्ये पुढचे 5 दिवस शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रयोगांची माहिती दिली जाणार आहे. दुष्काळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांना कमी पाण्यामध्ये अधिक उत्पादनासाठी मार्गदर्शनही केलं जाणार आहे. या प्रदर्शनाची खास ड्रोन दृश्यही पाहायला मिळतात. येत्या काळामध्ये बुलेट ट्रेनसारखा मोठा प्रकल्प सुरू होणार असल्यामुळे गुजरातमधील लोकांनी महाराष्ट्रात येऊ नये, तर महाराष्ट्रातील लोकांनी गुजरातमध्ये जाऊन व्यवसाय सुरू करावा असं आवाहन राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी केलंय. गणेश नाईक यांच्या हस्ते पालघरमध्ये ग्लोबल कोकण महोत्सव आणि सरस प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा पार पडला. 4 दिवस सुरू राहणाऱ्या या महोत्सवामुळे ग्रामीण भागातील व्यावसायिकांना रोजगाराची मोठी संधी मिळेल असा विश्वास यावेळी गणेश नाईक यांनी व्यक्त केलाय. याचवेळी बोलताना गणेश नाईक यांनी बुलेट ट्रेन प्रकल्पाचा फायदा घेऊन गुजरातमधील लोक महाराष्ट्रात तर येतीलच, पण महाराष्ट्रातील लोकांनीही गुजरातमध्ये व्यवसाय सुरू केले पाहिजेत असं आवाहन केलंय. भविष्य काळामध्ये ही सगळी मी नावं घेतली, या बंदरांना उत्कृष्ट जेटी निर्माण केली जाईल आणि मुंबईपासून निघणाऱ्या प्रवासी बोटी या ठिकाणी येतील आणि वेळ पडले त्या बोटी गुजरात परत पण जातील. जर बुलेट ट्रेन इथे येते तर म्हणजे आमच्या लोकांना तिकडे पण जाऊन बघू द्या ना. काय तिकडे गुजरातच्याच लोकांनी इथे यावं असं काही सिद्धांत नाहीये. मराठी लोकांनी सुद्धा तिथे गेला पाहिजे, व्यापार उदीम केला पाहिजे आणि मराठी माणूस सुद्धा काही कमी नाही. पुढची बातमी बघूयात. कोकणातल्या पहिल्या टप्प्यातल्या आंब्याला फक्त 10%च फळ आलेलं आहे. नोव्हेंबर महिन्यात आलेल्या आंब्याच्या मोहराला फळ धारणाच झालेली नाहीये. थंडीमध्ये 80 ते 90% आंब्यांच्या झाडांना मोहर आला होता. सततचं धुकं, ढगाळ हवामान तर कधी जास्त थंडी यामुळे आंब्याच्या मोहराला फळच आलं नाहीये.
पहिल्या टप्प्यामध्ये 10% कमी फळ धारणा झाल्यामुळे आंबा बागायतदार संकटात आहेत. गोंदियाच्या बनगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतनं आमगाव आणि सालेकसा या 2 तालुक्यातील 36 गावांना पाणीपुरवठा केला जातो. या योजनेचे विद्युत देयके थकल्यामुळे महावितरणने या योजनेचा वीज पुरवठा 17 फेब्रुवारीला खंडित केला होता. 1,61,53,117 रुपयांचे या योजनेचं वीज बिल थकीत आहे. योजनेचा वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे ऐन उन्हाळ्यामध्ये तब्बल 36 गावातल्या गावकऱ्यांना पाण्यासाठी पायपीट करण्याची वेळ आली आहे. कधी वीज पुरवठा खंडित, कधी पाईपलाईनला गळती, कधी देखभाल दुरुस्तीचं कंपनीला पैसे दिले नाहीत. या कारणांनी बनगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना बंदच राहते आणि या योजनेला अविरत सुरू ठेवण्यासाठी मोजक्याच लोकांचा आटापिटा सुरू असल्याचंही चित्र आहे. त्यातच या योजनेचं शुद्ध पाणी देणारे नळसुद्धा कनेक्शन धारक सुद्धा उदासीन आहेत. अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातील भटक्यांची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र मढी कनिफनाथ इथे सालाबादप्रमाणे यंदाही होळी सण साजरा करण्यात आलाय. मढी इथे 15 दिवस अगोदरच होळी साजरी केली जाते, तर स्थानिक बोलीभाषेमध्ये याला भट्टीचा सण असं म्हणतात. ही शेकडो वर्षांची परंपरा आहे आणि हुताशनी पौर्णिमेच्या होळीचा मान हा गोपाळ समाजाला दिला जातो. मढी इथे फाल्गुन शुक्र पौर्णिमा ते गुढीपाडव्याच्या पर्यंत भव्य यात्रोत्सवही असतो. रत्नागिरीच्या चिपळूणमधला पहिला जत्रोत्सव संपन्न झाला आहे. हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये हा जत्रोत्सव पार पडलेला आहे. कुंभार्ली, शिरगाव आणि पोफळी गावच्या महाकालीचा भव्य उत्सव मुस्लिम समाजाचा मान असलेला कोकणातील वैविध्यपूर्ण उत्सव म्हणून कुंभार्ली गावच्या जत्रेची ओळख आहे. कोकणातल्या ऐतिहासिक कातळ शिल्पांच्या संशोधनाकरता वर्ल्ड हेरिटेज डेस्क स्थापन झालंय. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी माहिती दिली आहे. त्यासाठी शासनाकडनं 14,62,00,000 खर्चास प्रशासकीय मान्यता मिळालेली अशी ही माहिती आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये कांद्याला योग्य भाव न मिळाल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्याने उभ्या पिकावरती नांगर फिरवलाय. बार्शी तालुक्यातील उंबरगे येथील संजय संदीपान देशमुख यांनी 3 एकरातला कांदा ट्रॅक्टरने नांगरून टाकला. रोपांपासून लागवड, खत आणि औषधांपर्यंत लाखाच्या घरात खर्च करूनही बाजारामध्ये अपेक्षित दर मिळत नाही. त्यामुळे हा टोकाचा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलंय. वाढतं कर्ज आणि आर्थिक तणावामुळे शेतकरी हवालदिल झाल्याचं चित्र आहे. नागपुरामध्ये सुभाष रोड इथल्या HIG म्हाडा सोसायटीमध्ये मोठा घोटाळा झाल्याची माहिती अधिकाऱ्यातनं समोर आलेली आहे. म्हाडाने खरेदी विक्री व्यवहार पूर्ण न करताच 91 फ्लॅट धारकांना घरचा ताबा दिला होता. त्यापैकी 75 प्लॉट धारकांनी पैसे भरून व्यवहार पूर्ण केला. मात्र 16 फ्लॅट धारकांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली आहे आणि हे फ्लॅट धारक खरेदी व्यवहार पूर्ण न करताच 5 वर्षांपासून फ्लॅटमध्ये राहत आहेत असाही प्रकार समोर आला. सदनिकेचे व्यवहार पूर्ण नाही होता ते त्यांना देण्यात आले, तात्पुरती देण्यात आली. परंतु त्यानंतरही ते तिथेच राहत आहेत आणि त्यांनी व्यवहार पूर्ण न करता त्या ठिकाणी त्यांनी पूर्ण व्यवहार न करता म्हणा किंवा पूर्ण पैसे न देता ते त्याच ठिकाणी राहत आहेत आणि या संबंधीची नोटीससुद्धा देण्यात आलेली आहे. परंतु पुढील कारवाई अजून झालेली नाही. ही का नाही झाली ही मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. कोणताही व्यवहार पूर्ण झाल्याशिवाय आपण ताबा देता येत नाही, परंतु या ठिकाणी ताबा दिला गेला तर म्हणून हे गंभीर आहे असं मला वाटतं. जी सुभाष रोडवरची जी म्हाडा नागपूर मंडळाची स्कीम आहे ती 2014मध्ये कंप्लीट झाली, परंतु त्याला OC मिळायला उशीर झाला. याचं कारण होतं की त्याला एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स जे सर्टिफिकेट लागतं ते प्राप्त झालं नव्हतं. त्यामुळे त्या लोकांकडनं मागणी येत होती की आम्हाला ताबा द्या, परंतु जोपर्यंत आम्हाला एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स मिळत नाही त्याशिवाय आम्ही ताबा किंवा चावी देऊ शकत नव्हतो. म्हणून प्रस्ताव प्राधिकरणाला पाठवला होता. तर OC प्राप्त झाल्यानंतर त्यांचे पैसे भरणं अपेक्षित होतं. त्यानुसार 91 पैकी 75 लोकांनी पैसे भरले. 16 लोकांचे अजून पैसे भरणं बाकी आहे. पण त्या 16 लोकांची ज्यांचे पैसे भरण्याबाकी त्यांची सेलडीड अजून म्हाडाकडनं करणं अजून प्रलंबित आहे. त्यांनी पैसे भरल्या आपण त्यांची सेलडीड करून देऊ. आता त्यांना पैसे भरण्यासाठी आपण नोटीस इश्यू केलेल्या आहेत. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.